श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. दशमस्कंदातील 20वा अध्याय आता आपल्याला पाहायचा आहे. 20वा अध्याय म्हणजे वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन आहे. वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन. 6 ऋतू असतात आपल्याला माहिती आहे. ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत. 2-2 महिने, चैत्र वैशाख म्हणजे ग्रीष्म, ज्येष्ठ आषाढ म्हणजे वर्षा, श्रावण भाद्रपद म्हणजे शरद ऋतू, आश्विन कार्तिक म्हणजे हेमंत ऋतू, शिशिर म्हणजे मार्गशीर्ष पौष महिना आणि वसंत ऋतू म्हणजे माघ आणि फाल्गुन. आणि त्या फाल्गुनानंतर पुन्हा चैत्र, पुन्हा नवीन पालवी येते आणि पुन्हा नवीन वर्ष सुरू होतं. म्हणून आपलं जे नवीन वर्ष आहे सनातन धर्म वैदिक संप्रदायाचं, ते नवीन वर्षाचं चैत्रामध्ये सुरू होतं. आणि इतर जे आहे ते कधी जानेवारीमध्ये सुरू होतं कोणाचं. तर जानेवारीमध्ये असं काही विशेष काही घडलेलं नसतं खरं म्हणजे 1 जानेवारीला. पण त्याचासुद्धा आनंद फटाके उडवून आपण साजरा करतो. आणि दिवाळीत फटाके उडवल्यानंतर मात्र आपल्यावर विनाकारण दोषारोपण होतं, कारण त्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषण करीत असतो. असं हे वेडेपणाचे काय म्हणतात आरोप आपल्या धर्मावर होत असतात, हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी पहा, वर्षा ऋतू जो आहे ज्येष्ठ आणि आषाढ आणि श्रावण आपल्याकडे साधारणतः दर 2-2 महिन्याली हे ऋतू बदलत असतात. आषाढ आणि श्रावण झड असते, आषाढामध्ये पाऊस सुरू होतो. आणि शरद ऋतू जो आहे तो श्रावण भाद्रपद आणि आश्विन कार्तिकमध्ये हेमंत ऋतू आहे. म्हणजे जे रासलीला जी आहे ती आता पुढच्या ऋतूमध्ये येणार आहे. तर या ठिकाणी वर्षा आणि शरद ऋतूचं वर्णन आहे. म्हणजे ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद. आता यावेळेस काय असतं, पाऊस असतो, त्यामुळे निसर्ग सगळीकडे बदललेला असतो. उन्हाळ्यामध्ये जी झाडं अगदी वाळून गेलेली असतात, ज्यावर पानंसुद्धा नसतात, त्यालासुद्धा पालवी फुटते. आणि एखादं कोवळं झाड जे आहे, पादप आपण त्याला म्हणतो संस्कृतमध्ये, एखादं रोप जे आहे त्याच्यामध्ये शक्तीच कमी असते, त्यामुळे ते मलूल झालेलं असतं. पण जेव्हा वर्षा होतो तेव्हा ते पुन्हा ताजेतवानं होतं. तसं या ठिकाणी शुकदेव सांगत आहेत, गोपाळाने घरी आल्यावर आपल्या घरच्या सगळ्या लोकांना कृष्ण आणि बलराम यांनी दिवसभर केलेल्या लीला सांगतात. जसे आपली मुलं नातू शाळेमधनं घरी आल्यानंतर दिवसभर तिथे काय झालं हे आपल्या घरामध्ये प्रत्येकाला सांगतात. प्रामुख्याने आईला जसे सांगतात तसे ही सगळी मुलं घरी येऊन सांगत होती, आज कृष्णाने हे केलं, आज बलरामाने त्या प्रलंबासूर हे सगळे असुर जे आहेत त्यांना मारलेलं आहे कृष्ण आणि बलरामाने. आणि आम्हाला तर आज त्यांनी वणव्यातून सुद्धा वाचवलं. त्या गुंजारण्यामध्ये मोठा वणवा लागला होता आणि आता आम्ही होरपळून जातो काय असं वाटत होतं. पण या दोघांच्या असल्यामुळे, दोघांच्या सान्निध्यात सत्संगामध्ये असल्यामुळे आम्ही आज जिवंत परत येऊ शकलो. आणि हे सगळं ऐकणारे जे वृद्ध गोप आणि गोपी होते त्यांना हे ऐकून खरोखर आश्चर्य वाटायचं. त्यांना असं वाटायचं, हा नंदबाबाचा हा मुलगा जो आहे त्याला आपण या नंद महोत्सवापासून पाहतो, जन्मल्यापासून पाहतो. आणि तो आणि त्याचा मोठा भाऊ बलराम, दाऊ, श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघेही लहान लहान मुलं आहेत, पण त्यांच्या वेशामध्ये प्रत्यक्ष भगवंतच आपल्या ठिकाणी आले आणि आपल्याबरोबर ते आज राहत आहेत याचा त्यांचा विश्वास या गोष्टीवर त्यांचा बसला. ततः प्रावर्तत प्रावृट सर्वसत्वसमुद्भवा विद्योतमान परिधी विस्फुर्जित नभस्तदा. आता वर्षा ऋतू सुरू झाला आणि वर्षा ऋतू सुरू झाल्याचे 2 लक्षणं असतात. एक म्हणजे वर्षा ऋतूमध्ये प्राण्यांची अधिक वाढ होते, नवीन जन्मलेल्यांना पुन्हा शक्ती प्राप्त होणे, सुदृढ होणं. आणि सूर्य आणि चंद्र जे आहेत यांच्या भोवतीसुद्धा खळं जे आहे ते आपण पाहतो ते खळं दिसायला लागतं. आजही सूर्योदयाला जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा ते खळं मी पाहिलं म्हणून हे लक्षात येतं. आणि ढग वगैरे असल्यामुळे आकाश हे क्षुब्ध दिसू लागतं. तेच अजून 1 महिना झालं की आकाश हे निरभ्र असतं, ढग अजिबात नसतं. तेव्हा मग कोजागिरी पौर्णिमेचा आनंद आपल्याला मिळतो.
काळ्या कुट्ट ढगामुळे आणि गडगडाट करणाऱ्या विजाने व्यापलेले सूर्य चंद्र हे जे आहेत ते सुद्धा झाकळून जातात. सूर्याचं एवढं तेज असतं, पण त्या काळ्या कुट्ट ढगामुळे सगळीकडे अंधारसुद्धा पसरतो प्रसंगी, दिवसासुद्धा. आता या ठिकाणी 3 गोष्टी खूप छान दिलेल्या आहेत, की सत्वगुणी वीज, विजेला सत्वगुणी म्हटलेलं आहे. आणि रजोगुणी गडगडाट म्हणला, ढगांचा गडगडाट आहे तो रजोगुणी. आणि तमोगुणी ढग आणि ब्रह्मरूप आकाश अशी ती उपमा दिलेली आहे. म्हणजे वीज ही सत्वगुणाची आहे, कारण त्यामध्ये प्रकाश आहे. त्या प्रकाशामुळे काही ना काही आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतं. गडगडाट म्हणजे हा नुसताच गडगडाट आहे, बोलेल तो गरजेल तो पडेल काय आपण म्हणतो. ढगांचा गडगडाट जरी झाला तरी पाऊस पडेल की काय, पडणारसुद्धा नाही कदाचित, असं आपण म्हणतो. म्हणजे जो जास्त बोलतो, करी थोडे बोले फार, त्याला पुन्हा मूर्खच म्हणलेलं आहे समर्थांनी. तर आणि ढग जे आहे तमोगुणाचं प्रतीक आहे. ढग तमोगुण का? वाली सुग्रीवाची कथा रामायणाची लक्षात घ्या. पावसाळा सुरू झाला आणि रामाची आणि सुग्रीवाची भेट मारुतीरायांनी करून दिली आणि रामाने आश्वासन दिलं, तुझी पत्नी जी आहे ते तिला, म्हणजे सुग्रीवाने आश्वासन दिलं की सीतेला शोधून काढण्यासाठी आम्ही तुला मदत करू. मग हे म्हणतात ठीक आहे, मग आता पावसाळा सुरू झाला, तुम्ही आता आमच्याबरोबर राहा आणि पावसाळा संपला की लगेच आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. पण या ढगामुळे म्हणजे तमोगुणामुळे त्या सुग्रीवाला आपण दिलेल्या शब्दाची सुद्धा आठवण राहिली नाही. आणि आमचे रामायणातले बलराम म्हणजे लक्ष्मण हे तमोगुणप्रधान असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन त्यांना बोलले पुष्कळ आणि त्याचं जी बुद्धी आहे, विवेक जो आहे तो त्याने जागृत केला. तसं आता या ठिकाणी अष्टौ मासान्निपितं यद भूम्याश्चोदमयं वसु. सूर्य जो आहे, जसं आपण पाहतो की आपल्याकडे आपला एक डायरेक्ट टॅक्स असतो, इनडायरेक्ट टॅक्स असतो. आपण जसे टॅक्स भरतो ती सगळी रक्कम डायरेक्ट टॅक्समध्ये केंद्रीय शासनाकडे जमा होते. त्यानंतर काही रक्कम जी आहे ती राज्य शासनाकडे पुन्हा जमा होते. आणि ही जमा झालेली जी रक्कम आहे त्यामधून जेव्हा भरपूर पर्जन्यवृष्टी होते, पिकं सगळे बुडू लागतात किंवा अजिबात पाऊस पडत नाही, अवर्षणाची स्थिती असते, त्यावेळेस त्या ठिकाणी जी मदत करण्याचं काम आहे ते शासनातर्फे केलं जातं. तसं सूर्याने पृथ्वीरूप प्रजेकडून 8 महिने पाण्याच्या रूपाने जो कर वसूल केला. 8 महिने सूर्य तापतो. अकोल्यामध्ये तर 8 काय 10 महिनेसुद्धा सूर्य तापतो. म्हणजे सूर्याचं तापणं म्हणजे या पृथ्वीकडून काही ना काही वसूल करणं आहे. आणि आता जे आपण वसूल केलं तेच हा सूर्य पुढे आपल्या किरणरूपाने पुन्हा तो सगळ्यांना वाटून देतो. पर्जन्यकाल आगते, पर्जन्यकाळ आल्यानंतर त्या ढगामधून पुन्हा वर्षाव होतो, पाणी येतं आणि त्या पाण्यामुळे सगळी भूमी जी आहे सस्य श्यामलाम मलयज शीतलाम अशी होते. साने गुरुजींनी जे सांगितलं आहे, खरा तो एकची धर्म, यामध्ये सुद्धा असाच भाव आहे की जे दयाळू लोक आहेत ते दुःखी लोकांसाठी आपल्या प्राणाचं समर्पणसुद्धा करतात. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, वेदना जाणावया जागवू संवेदना. म्हणजे अशा प्रकारचं सुंदर काव्य जे लिहिलं जातं त्याचा मूळ आधार जो आहे तो आध्यात्मिक असतो आणि तो आध्यात्मिक असल्यामुळे सर्वांना लोकप्रिय असा होतो. नाहीतर सिनेमाचे किती हजारो गाणे असतात, त्याच्यातले शब्दसुद्धा आपल्याला आठवत नाहीत. विजा असलेले ढग जे आहे ते वाऱ्यामुळे इकडून तिकडे जातात आणि ते सर्व प्राण्यांना तृप्त करणारा पाण्याचा वर्षाव करतात. याला सत्वगुण म्हणतात. सत्वगुण काय आहे? सत्वगुण हे विष्णूचं प्रतीक आहे आणि विष्णू प्रतिपाळ करतो. त्यामुळे जोपर्यंत पाऊस पडत नाही, पाऊस पडल्यामुळे धनधान्याची समृद्धी येते आणि ती आल्यामुळे सगळ्यांचं पालन जे आहे, पालनपोषण करण्याची जबाबदारी विष्णूची आहे. म्हणून सत्वगुण हा विष्णूचा धर्म आहे, विष्णू आहे.
तसं आता पुढे म्हणलेलं आहे, जसे सकाम भावाने तपश्चर्या करणाऱ्यांचे शरीर, सकाम भावाने म्हणजे काहीतरी मनामध्ये हेतू ठेवला, आता मी 8 दिवस उपोषण करेल, 8 दिवस काहीच खाणार नाही असं म्हणल्यानंतर हळूहळू शरीर हे कृश होऊ लागतं. पण तेच त्याला काही फळं मुळं असे काही मिळाले, काही खायला मिळालं, ते शरीर पुन्हा पुष्ट होतं. आणि शरीर हे अन्नमय कोश आहे, अन्नावरच अवलंबून आहे. त्यामुळे अन्न आणि पाणी हे आवश्यक घटक शरीरासाठी सुदृढ राहण्यासाठी आहेत. आणि ते जर कमी पडले तर जीव कसा व्याकुळ होतो. तसं पाणी नसेल, जमीन सकस नसेल तर असणारी जी वनस्पती झाडं आहेत ते सुद्धा सुकून जातात. उन्हाने वाळलेली जमीन जी आहे ती त्या पावसाच्या पाण्याने पुन्हा ओलीचिंब होते आणि 2-4 पाऊस आल्याबरोबर आपण जिकडे पाहू तिकडे सगळीकडे हिरवळ आपल्याला दिसायला लागते. कलियुगामध्ये या ठिकाणी श्लोक दिला, निशामुखेषु खद्योदास तमसा भ्रांती न ग्रहा यथा पापेन पाखंडा नहि वेदाः कलौ युगे. कलियुगाचं या ठिकाणी वर्णन केलं. कलियुगामध्ये पापाचे सामर्थ्य वाढल्याने पाखंडी लोक म्हणजे ढोंगी लोक हे जास्त वाढायला लागतात आणि ते जसे जसे वाढतील आणि सज्जन लोक जसे त्या ढोंगी लोकांच्या मागे आमचे हे सद्गुरू आहेत, आमचे हे सद्गुरू आहे म्हणून त्यांच्या मागे लागतील, तसं तसं वैदिक संप्रदायाचा लोप होऊ लागतो असं या ठिकाणी दिलं आहे. यथा पापेन पाखंडा नहि वेदाः कलौ युगे. आणि त्यामुळे जसं पावसाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी ढग आले तर आणि अंधार पसरतो आणि काजवे चमकू लागतात आणि तारे जे आहेत ते दिसत नाहीत, म्हणजेच संप्रदायाचा लोप पावत जातो पाखंडामुळे. पण त्याचा उलट त्याने दिलं, जे नित्यनैमित्तिक असे ब्रह्मचारी आहेत, कर्म आटोपल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार ते ब्रह्मचारी जसे शिष्य वेदपठण करू लागतात, श्रुत्वा पर्जन्यन निनदम मंडुका वृसृजन गिरहा तुष्णी शयाना प्राय यद्वत ब्राह्मणा नियमात्मये. ते वेद पठण करू लागतात. तसं आत्तापर्यंत तळ्यामध्ये शांतपणे बसलेले, डबक्यामध्ये शांतपणे बसलेले जे बेडूक होते ते आत्तापर्यंत शांत, काही त्याचा आवाजसुद्धा येत नव्हता. पण तेच ढगातून पाण्याचा वर्षाव होऊ लागल्याबरोबर ते गर्जना करून डराव करू लागले असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. तसं ज्याने इंद्रियावर ताबा नाही, ज्यांचा इंद्रियावर ताबा नसल्यामुळे शरीर, धन आणि संपत्ती उत्तम शरीर भगवंताने दिलेलं आहे, पोटापाण्याची चिंता नाही, त्यामुळे धन भरपूर आहे आणि ही सगळी संपत्ती आपल्याकडे आहे. पण त्याचा विनियोग जर चांगल्या प्रकारे आपण केला नाही तर मग त्या माणसाचं पूर्ण जीवन हे कुमार्गाकडे सहजपणे वळतं. आणि नंतर सुकून गेलेलं झाड जसं असतं तसं नद्यासुद्धा आता आपलं पात्र लहान करू लागतात, पात्रामध्ये पाणीसुद्धा आता दिसेना असं होतं. जी नदी पूर्णपणे पावसाळ्यात भरून असते तीसुद्धा पावसाळ्यापूर्वी कुठे कुठे 2-4 डबके त्या नदीच्या पात्रामध्ये दिसायला लागतात. आणि पुढे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हिरवळीने हिरवीगार झालेली ती जमीन आहे. हरितः हरिभिः षष्पैर इंद्रिय गोपश्च लोहिताः. हिरवीगार झालेली आहे आणि काही ठिकाणी पावसाळी किडे त्यांचासुद्धा आवाज यायला लागतो आणि खालची जमीन जी आहे तीसुद्धा लाल आहे असं आपल्याला दिसू लागतं. आणि काही ठिकाणी पावसाळ्यामध्ये उगवलेल्या छत्र्या, आपण कुत्र्या छत्री म्हणतो आपण, त्याप्रमाणे पांढऱ्या छत्र्या उगवलेली जमीनसुद्धा दिसू लागते. म्हणजे एकाच त्या जमिनीमध्ये हिरवा रंग दिसतो, लाल रंग दिसतो आणि पांढरा रंगसुद्धा दिसायला लागतो. म्हणजे एखाद्या राजाची रंगबेरंगी सेनाच आहे की काय असं त्या भूमीकडे पाहून वाटायला लागतं. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं वंदे मातरम जे हे गीत आहे, वंदे मातरम जे आपलं पूर्वी मुख्य गीत होतं, राष्ट्रगीत असल्यासारखा दर्जा त्याला होता. 1896मध्ये सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोरांनी याचं गायन केलं होतं आणि 24 जानेवारी 1950मध्ये ते विधानसभेमध्ये गायलंसुद्धा होतं. त्यामधले शब्द आहेत, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम. आता हे पूर्ण गीत जे आहे ते बंगाली भाषेमध्ये आहे आणि काही शब्द त्यामध्ये संस्कृतचे आहेत, म्हणजे दोन्ही भाषेत लिहिलेलं हे गीत आहे.
त्यामध्ये जसं दिलं सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. सुफलाम आणि सुजलाम. सुजलाम म्हणजे चांगल्या पाण्याने भरलेली अशी धरती आणि सुफलाम भरपूर पीक देणारी अशी धरती धरणीमाता ही दिसायला लागते. आणि मलयज शीतलाम. मलयज मलय पर्वत मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला वाहिला. मलय पर्वत हा दक्षिणेमध्ये आहे, केरळच्या भागामध्ये आहे. आणि त्या ठिकाणाहून येणारा सुगंध जो आहे, कारण त्या ठिकाणी चंदनाचे वृक्ष असल्यामुळे तो गंधसुद्धा सुगंधित आहे आणि माणसाचा उत्साहसुद्धा वर्धित करणारा तो गंध आहे. तसं या ठिकाणी पाऊस आल्यानंतर, आता पाऊस आला म्हणजे खरं म्हणजे सगळ्यांनाच आनंद व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी खूप छान दिलेलं आहे, क्षेत्राणी सस्य संपद्भिही. क्षेत्राणी म्हणजे शेतामध्ये, सस्य सस्य म्हणजे पिकं, झाड, गवत, रोप, वृक्ष आणि मोठे वृक्ष हे जसे जसे वाढायला लागतात, कर्षकाणाम मुदम ददुहू. कर्षक म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना खूप आनंद होतो. त्या आनंदाप्रित्यर्थ ते चार चारदा आपल्या शेतामध्ये जाऊन शेताकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहू लागतात. भगवंताची किती कृपा आहे आमच्यावर असं त्यांच्या मनामध्ये येतं. पण त्याच्या उलट धनीनाम उपतापंच दैवाधीनम अजानता. त्याच्या उलट जे धनिक आहेत, जे श्रीमंत आहेत, ज्यांचा सावकारी व्यवसाय आहे, आता ते काय विचार करतात की आता एवढं चांगलं पीक आलेलं असल्यामुळे आता हे शेतकरी कर्ज मागण्यासाठी आपल्याकडे येणार नाहीत. म्हणून एकीकडे तोच पाऊस तो शेतकऱ्यांना आनंद देतो, पण धनिक जे आहेत त्यांची चिंता वाढते. कारण काय की ते आता आपल्याकडे पैशासाठी येणार नाहीत, कर्ज घेण्यासाठी येणार नाहीत. म्हणून त्यांच्या मनामध्ये या शेतकऱ्यांबद्दल मत्सर उत्पन्न होतो. कारण ते कर्जाच्या जोरावर ते आपल्या शेतकऱ्यांना मुठीत ठेवू शकतात आणि ते मुठीत ठेवतात. आणि म्हणून आपल्या सध्याच्या सरकारने सगळं काय म्हणतात त्याला, DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जे पैसे आपण दिले ते बरोबर त्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारची सोय केल्यामुळे सगळा विरोध जो आहे, विरोधी पक्ष हा सरकारी पक्षाला देतो. याचं कारण असंच आहे. आता पावसाचे नवीन पाणी आलं की काय परिणाम होतो पहा. जलचर आणि स्थलचर म्हणजे सगळे पाण्यामध्ये असणारे जीव आणि जमिनीवर असणारे जीव यांचं सौंदर्य वाढलेलं दिसतं. पावसाच्या दिवसामध्ये सगळीकडेच भरपूर उत्साह असतो. आणि भगवंताची सेवा हे जसं असतं तसंच भगवंताची सेवा केल्यानंतर अंतर्बाह्य माणसाचं सौंदर्य वाढतं. अंतर्बाह्य सौंदर्य म्हणजे वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. तसं अंतर्बाह्य सौंदर्य, अध्यात्माचं सौंदर्य अंतरंगामध्ये असलं पाहिजे. आणि कृतीतून बाह्य सौंदर्य किंवा बाह्य आपली जी क्रिया आहे, दुसऱ्यांना मदत करणं, जे कारंजले गांधले त्याचे म्हणायचो आपुले, हे ज्यांच्याकडून घडतं ते खरं म्हणजे या जगामध्ये सगळ्यांनाच आपलेसे वाटतात आणि हवेसे वाटतात. आता त्याच्या उलट सरिद्भिः संगतः सिंधू चक्षुभे शसनोर मिमान. ज्याप्रमाणे वासनायुक्त योग्यांचे चित्त, आता योगी आहेत पण वासना पण आहेत, त्यांचं काय होतं की विषयाशी संपर्क असल्यामुळे त्या कामनांना उद्दीप्त करतात. तुफानी वाऱ्याने जसं लाटांनी खळखळाट असलेला समुद्र पाणी मिळाले आणखीच खवळतो, तसं हे योगी आहेत पण वासनायुक्त आहेत. त्यामुळे त्यांचं चित्तसुद्धा विषयामध्ये रममाण होतं, ते कामनाने उद्दीप्त होतात. म्हणजे त्याच पाण्याचा कसा प्रभाव असतो हे दाखवलं आहे. आता डोंगर आणि भक्त भगवंताचे यांची स्थिती दाखवली आहे. ज्या योग्यांनी आपले चित्त भगवंताला समर्पित केलेले आहे, गिरयो वर्षधाराभिर हन्यमानान विव्यथुः अभिभूयमाना व्यसनैर यथा अधोक्षज चेतसः. की ज्यांनी चित्त म्हणजे सर्वस्व आपलं भगवंताला अर्पण केलेलं आहे, त्यांचं कसं असतं, त्यांचं मनाची अवस्था कशी असते ते सांगितलं आहे. ज्याप्रमाणे दुःखाचे डोंगर कोसळले तरी त्यांची व्यथा काही वाढत नाही, त्यांना व्यथाच होत नाही. म्हणजे कसं, तुकाराम महाराजांचं सारखं जे आयुष्य आहे ते
भगवंताला सगळं समर्पित केलेलं आहे. आता देवा तुला जसं करायचं तसं कर, मी सगळा भार तुझ्यावर सोपवलेला आहे. दुःखाचे कितीही डोंगर कोसळले तरी कोणत्याही प्रकारची व्यथा त्यांना नाही. सुदाम्याचं चरित्र पूर्ण याच प्रकारचं आहे. त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचे आघात होताना पर्वतांना त्याची काहीच व्यथा होत नाही. पर्वत जे आहेत ते निश्चल आहेत, ते एकाच ठिकाणी आहेत. त्यांना काही मुसळधार पावसाचा आघात होत नाही, पण त्यांच्यामुळे हे पाणी सगळीकडे पसरतं आणि सगळं जग जे सुजलाम सुफलाम होतं. आणि मग म्हणतात तसं जर द्विजांनी वेदांचा अभ्यास केला नाही, म्हणजे वेदांचा अभ्यास म्हणजे जर केला नाही तर कालांतराने ते विसरतात. आणि म्हणून आपल्याला समर्थ सांगतात, सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. म्हणून द्विजांनी, जे ब्राह्मण आहेत, जे शिकलेले आहेत, ज्याने काही शास्त्र शिकलेलं आहे, 4 ग्रंथ वाचलेले आहेत, त्यांनी ते ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचावेत, नाहीतर ते विसरल्या जातात. आता आमच्या तरटे सरांच्याकडे बरेच स्तोत्र मी शिकलो. महिम्न स्तोत्र आहे, दुर्गा सप्तशती आहे, अनेक स्तोत्र शिकलो त्यांच्याकडून. पण आता त्याचं जे वाचन मी केलं नाही, त्याच्या अर्थाचं चिंतन मी केलं नाही, तर फक्त मी शिकलो एवढंच माझ्या लक्षात राहणार आहे. म्हणून त्याची प्रॅक्टिस जी आहे, त्याचा सराव मला केला पाहिजे आणि त्यातच माझा वेळ गेला पाहिजे, तरच ते जे मी शिकलो ते माझ्या मनामध्ये पूर्णपणे बिंबणार आहे. ज्याप्रमाणे वाटा साफ केलेल्या नव्हत्या, पण त्या गवताने झाकल्यामुळे ते ओळखणे कठीण झालं. म्हणजे नेहमीचाच आपला रस्ता असतो, पण पावसाळ्यामध्ये इतकं गवत वाढलेलं आहे. खेड्यातली गोष्ट आहे, आजही आपण ती लहानपणी अनुभवाला घेतली असेल, की आता बऱ्याच वर्षांत एखाद्या गावाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपला जो लहानपणीचा रस्ता असतो तो रस्ता आपण चुकतो, कारण ते गवत इतकं वाढलेलं असतं की इथे रस्ता होता हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तसं या ठिकाणी म्हणलेलं आहे की मग पुढे मेघांची उपमा देतात. लोकबंधूषु मेघेषु विद्युश्चल सौरदा, स्थैर्यं न चक्रू कामिन्या पुरुषेषु गुणेष्विव. मेघ जरी लोपकारी असले, म्हणजे हे ढग जे आहेत ते सगळं त्याला जलद असं म्हणतात. जलद पाणी जे देतात त्याला जलद असं म्हणतं. ते मेघ लोकोपकारच करतात. ते त्या समुद्रावरनं आणलेलं जे पाणी आहे, पाण्याचा अंश आहे, ते घेऊन येतात, आपल्यापर्यंत येतात आणि त्याला कारण निमित्त जो आहे तो वारा आहे आणि त्यामुळे लोकांवर ते उपकारच करतात. तरी चंचल विजा त्यामध्ये स्थिर राहत नाहीत. आता मेघाकडे हा जरी गुण असला तरी विजा ज्या आहेत त्या काही क्षणभर वीज चमकते आणि मग पुन्हा पुन्हा अंधार तसाच राहतं. पण त्या क्षणभर चमकलेल्या विजेमुळे मात्र थोडंफार मार्गदर्शन, पथदर्शन आपल्याला होत असतं. म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे, छान सांगितलेलं आहे, स्थैर्यं न चक्रुः कामिन्य पुरुषेषु गुणेष्विव. चंचल स्वभावाच्या स्त्रिया ज्या आहेत ते आपला पती पुरुष कितीही गुणी असला तरी त्याच्याजवळ स्थिर चित्ताने राहत नाहीत. आणि म्हणून समर्थाने 17, 18, 19 ओव्या दिलेल्या आहेत. स्त्री कारणे, विकला, स्त्री कारणे, म्हणजे काय काय दोष निर्माण झाले या स्त्रियांच्या कारणाने हे सगळं त्याने दिलं आणि म्हणून त्यांच्यापासून सावध राहावं असं सुद्धा ते सांगतात. आणि दुसरीकडे हे पण सांगतात, असोने संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र भारी बाह्या सदा. म्हणजे याचं तारतम्य, यातला विवेक जो आहे तो साधकाने लक्षात घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे स्वतःच्या चैतन्याने प्रकाशित होणारा अहंकारच जीवाला झाकून ठेवतो. अहंकार माझं अस्तित्व, पण अहंकार असल्यामुळे मी ते झाकून ठेवतो. चंद्राचं सुद्धा असं, त्याच्या किरणाने ढगाचे अस्तित्व म्हणजे दिसत असलं पण तरी ते ढगाला निस्तेज, त्या चंद्राला निस्तेज करू शकतं. असं वर्षा ऋतूचं खूप प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जसे विषयी पुरुष कामधंद्याच्या व्यापामुळे घरामध्ये सुद्धा बेचैन असतात. आता जे खूप रोज कामामध्ये व्यस्त असतात त्याने एक दिवस जरी घरामध्ये राहावं लागलं तरी त्यांना ते अस्वस्थ होतात. नाही, यापेक्षा मी ऑफिसलाच गेलो असतो तर बरं झालं. आणि ऑफिसला गेल्यावर म्हणतात काय दिवसाची कटकट दिवसभर, त्याच्यापेक्षा घरी असतो तर बरं झालं. म्हणजे कुठेही समाधान माणसाला मिळत नाही. समाधान साधू जनाचे योगे,
परी मागुते दुःख होते वियोगे. साधूजनांच्या संगतीमध्ये, चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये असेल तर माणूस कधीही दुःखित होत नाही. तळ्यांचे काटेकोटे पाण्याच्या प्रवाहामुळे खरं म्हणजे त्रासदायकच असतात, तरी पण सारस पक्षी जो आहे तो मात्र ते काठ सोडत नाही. आता वृंदावन जे आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. एवं वनम तद वर्षिष्ठम पक्व खर्जूर जंबुमत गो गोपालैर्ऋतोरंतुम सबल प्राविशद हरिही. वृंदावनसुद्धा या सगळ्या पाण्यामुळे, वर्षाकाळामुळे सुशोभित झालेले आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे शोभिवंत फुलं त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये दिसत आहेत. पिकलेले खजूरसुद्धा त्या ठिकाणी आहेत. जांभळाने सुद्धा सगळं बहरलेलं आहे. जांभळामुळेच आपल्या 9 द्वीपांपैकी एका द्वीपाला जंबूद्वीप हे नाव पडलेलं आहे. वनामध्ये विहार करणाऱ्या गोपाळ श्रीकृष्णाने आणि बलरामाने गुरांना घेऊन अशा वृंदावनामध्ये प्रवेश केला. आता गायी ज्या होत्या त्या हळूहळू मंद मंद चालत होत्या, कारण त्यांच्या ठिकाणी भरपूर दूध आलेलं होतं आणि त्या वजनामुळे त्या जोरात चालू शकत नव्हत्या. प्रेमामुळे त्या, पण भगवंतावरील प्रेमामुळे, भगवंताच्या सत्संगामुळे ते त्यांच्याबरोबर भराभर चालण्याचा प्रयत्न करू लागल्या. वनवासी लोक आनंदात होते. वनराईमधून मधसुद्धा मध गळत होता आणि झुळझुळ आवाज करीत झरेसुद्धा वाहत होते. असं सगळं निसर्गाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. क्वचित वनस्पती क्रोडे गुहायाम चाभिवर्षती निर्वेश्य भगवान रेमे कंदफूल फलाशना. समर्थ जे आहेत त्यांचं चरित्र आपण पाहिल्यानंतर त्यांना असं जंगलामध्ये त्यांचं मन फार रमत होतं. जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना खूप आनंद व्हायचा, कारण निसर्गाशी एकांत साधण्यासाठी असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहणं खूप त्यांना आवडायचं. तसं क्वचित वनस्पती क्रोडे, जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा भगवान श्रीकृष्ण कधीकधी एखाद्या वृक्षाच्या छायेमध्ये जाऊन स्वस्थ बसत होते. कधीकधी एखाद्या गुहेमध्ये प्रवेश करायचे आणि तिथे जाऊन बसत होते. समर्थांच्या घळी नावाचं एक पुस्तक आहे. समर्थांच्या चरित्रामध्ये जितक्या घळींचं वर्णन आहे त्या सगळ्या घळींचं कुठे स्थान आहे, त्या कशासाठी प्रसिद्ध आहेत, त्या ठिकाणी काय काय घटना घडल्या, हे सगळं समर्थांचं चरित्र वाचल्यावर आपल्या लक्षात येतं. जसं शिवथरगड आहे की त्या ठिकाणी जाऊन राहण्याचं, की ज्यामध्ये मधल्या 150 वर्षाचा शिवथरगडीचा इतिहाससुद्धा आपल्याला माहीत नव्हता. तिथे कोण होतं, कोण राहत होतं हे सुद्धा माहीत नव्हतं. ती शिवथरगड आपल्या समर्थ हृदय नानासाहेब देवाने शोधून काढली आत्ता 1915-20च्या दरम्यान. तोपर्यंत 150 वर्ष तिथे कोण होतं हे सुद्धा माहीत नव्हतं. पण अशा निर्गम अशा भागामध्ये समर्थ जाऊन राहिले. त्याचं कारण ग्रंथराज दासबोधाची निर्मिती होती आणि चंद्रराव मोरेंचा पाडाव करणं, हे दोन्ही गोष्टी होत्या. त्यामुळे दोन्ही आलं त्यामध्ये. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधण्यासाठी माणसाने अशा गुहेमध्ये जाऊन बसावं, असं भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. कंदमुळे खाऊन गोपाळांबरोबर रमत होते. अनेक साधू संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. कधीकधी ते पाण्याजवळ पाणी असेल तर त्या ठिकाणी एखाद्या शिळेवर जाऊन बसायचे आणि तिथे आपल्या गोपांनी आणलेलं जे काही शिदोरी असेल त्याचा ते समाचार घ्यायचे. भाजी, चटणी, दही भात, दही भाताचं वर्णन या ठिकाणी अनेकदा आलेलं आहे. आता नंतर मग सांगतात, आता वर्षा ऋतू संपत आल्यानंतर काय होतं, ज्येष्ठ आषाढ, वर्षा ऋतू म्हणजे ज्येष्ठ आषाढ, नंतर शरद ऋतू येतं, श्रावण भाद्रपद आहे. श्याम आणि बलराम व्रजामध्ये राहत असता वर्षा ऋतू संपत आला आणि शरद ऋतू आला. तसं आकाशामध्ये ढग नव्हते. पूर्वी एक सिनेमा होता राम और श्याम. जेव्हा हे भागवताचं काही ज्ञान नव्हतं, काही माहीतच नव्हतं, तेव्हा राम और श्याम म्हणजे फक्त ते दिलीप कुमारने डबल रोल केला आणि त्यामुळे सिनेमा खूप छान आहे एवढंच त्याच्याबद्दल समजतं. आता राम और श्याम म्हटल्यानंतर राम म्हणजे बलराम, श्याम म्हणजे श्रीकृष्ण हे समजायला लागलं. तर आत्तापर्यंत जे गढूळ झालेलं पाणी होतं पावसाळ्यामधलं ते आता शांत झाले, पाणी निर्मळ झाले. शरद समभवत व्यभ्रा सच्छांब व पुरुषू नीला, आणि वारा संथ गतीने वाहू लागला आहे. आता आकाशामध्ये निरभ्र असं आकाश आहे.
आजही आपल्याला तर जरासा पाऊस संपत आल्यामुळे पौर्णिमेचा चंद्रसुद्धा एकदम छान दिसतो, कुठेही ढग नाहीत अशी अवस्था प्राप्त होते. तसं योगभ्रष्ट पुरुषांचे चित्ते शारदा निर्जोत्पत्त्या निराणे प्रकृतीं ययुः भ्रष्टानां इव चेतांसी पुनर्योग निषेवया. शरद ऋतूमुळे पाणीसुद्धा स्वच्छ झालेलं आहे आणि कमळे तयार झाले पाण्यामध्ये आणि पाणी त्यामुळे कमळे असल्यामुळे पाणी एकदम स्वच्छ असं दिसतं. नैवाविक्षेमाणं जलं गाधजले चराः. जसे कुटुंबाचं भरणपोषण करण्यामध्ये व्यग्र झालेले मूर्ख लोक म्हणजे जे आपल्याच प्रपंचामध्ये रममाण झालेले आहेत, इतर चांगल्या गोष्टींचा ज्यांना विसर पडलेला आहे आणि असे दिवस जाता जाता आपलं आयुष्य क्षीण होत आहे, कमी कमी होत चाललेलं आहे, हे सुद्धा जे जाणत नाहीत, हे सुद्धा ज्यांना समजत नाही. असो ऐसे पडत मूर्ख, समर्थ सांगतात ना. आणि त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. पाणी भरलेल्या लहान लहान खड्ड्यातील जलचरांना खड्ड्यातील पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे हे समजत नाही. विचार करा, एक खड्डा आहे, त्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये बेडूक आहेत, काही मासळ्या पण आहेत, पण त्यांना समजत नाही की हे पाणी हळूहळू कमी होत चाललेलं आहे आणि ते पाणी जेव्हा कमी होईल तेव्हा त्यांचा मृत्यू लवकरच होणार आहे. म्हणून जे आपल्याच कुटुंबाच्या भरणपोषणामध्ये व्यग्र झालेले आहेत त्याला समर्थ पडत मूर्खच म्हणतात. तसं इंद्रियाच्या ताब्यात राहणाऱ्या दीनवाण्या आणि दरिद्री ग्रहस्थाला अनेक ताप सोसावे लागतात. प्रपंचामध्ये सगळं त्रिविध ताप आणि म्हणून त्रिविध तापांची झाली बोळवणं. एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. हे त्रिविध ताप आहे, त्यापासून सुटका होणं हे सगळ्या आपल्या साधनेचं उद्दिष्ट आहे आणि त्यातून सुटका झाली की भगवंताशी योग आहेच. साधक जो आहे, साधक कसा आपण माहिती आहे, बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध, तिसरी पायरी आहे साधकाची. जसा विवेक संपन्न होतो साधक, म्हणजे आता साधनेमुळे त्याला लक्षात येतं की विवेक म्हणजे काय, कुठल्या गोष्टीची आपण निवड केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. जनी निंदते सर्व सोडवणे द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. तसं अनात्म पदार्थाबद्दल मी माझेपणाचा त्याग केला पाहिजे आणि हे साधक अवस्थेमध्येच होऊ शकतं. हळूहळू होईल, पण एक दिवस नक्कीच होणार आहे. विवेक संपन्न असा साधक असेल तो मी आणि माझेपणा सोडून देईल. मी आणि माझी ऐशी आठवणं विसरली दयाचे अंतःकरण, तो संन्यासी जाणं निरंतर. तसं मन हळूहळू त्या साधकाचं संकल्परहित झालं. आता मनामध्ये कुठलाही संकल्प नाही, निर्विकल्प अशी अवस्था प्राप्त झाली. त्यावेळेस कर्मकांडाचा आग्रहसुद्धा तो साधक सोडून देतो. आता माझी याची वेळ झाली, आता माझी त्याची वेळ झाली, असा भावसुद्धा त्याचा निघून जातो. आम्हा परमांसाची विटाळाची बाधा नसे. त्याप्रमाणे समुद्राचं पाणी जसं स्थिर गंभीर होतं आणि शांत होतं, तसं त्या साधकाची अवस्था, त्याचं मन असं शांत होतं. आता जे योगीजन आहेत त्यांच्याबद्दल अजून एक श्लोक दिलेला आहे. त्यामध्ये केदारेभ्य स्तवोपग्रहणन कर्षका दृढसेतुभिः यथा प्राणे सर्वज्ञानं तन्निरोधेन योगिनः. जसं योगी आपल्या इंद्रियांना विषयाकडे जाण्यापासून रोखून धरतात. यम नियम हे सगळं अष्टांग योग जो आहे त्यामधला यम जो आहे, यम म्हणजे काय की इंद्रियांकडची जी धाव आहे तिला आवर घालणं म्हणजे यम. आणि ज्ञानाचे रक्षण करतात, म्हणजे इंद्रियांवर ताबा मिळवतात. बहिर्मुख असणारे इंद्रिय ते अंतर्मुख करतात, ज्याला नियम असं म्हणतात. त्याप्रमाणे शेतकरीसुद्धा भरपूर पाण्याचा वर्षाव झाल्यानंतर ते पाणी हळूहळू अडवतात. आता हे पाणी वाहून जात असेल आणि ते जर आपण अडवलं तर आपल्या जमिनीत हे पाणी आत मुरणार आहे आणि त्याच पाण्याचा उपयोग आपल्या शेतातील मोठमोठ्या झाडांनासुद्धा होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होईल, जमिनीची धूप कमी होईल आणि पाण्याचा साठा जमिनीतला वाढेल. ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये इन सिटू कन्झर्वेशन ऑफ सॉईल अँड वॉटर असं म्हणतो.
पाणी अडवा पाणी जिरवा हे जे सगळे नवीन नवीन प्रकार निघाले ते तसेच त्या काळीसुद्धा होते. भागवतामधल्या उल्लेख असणाऱ्याप्रमाणे यथा प्राणी सर्वज्ञानम तन्निरोधेन योगिनः. तर योगीसुद्धा विषयाकडे धावणारं आपलं मन जे आहे ते रोखून धरतात आणि ज्ञानाचे रक्षण करतात. मग या ठिकाणी एक श्लोक येतो, यथा यदुपती कृष्णो कृष्णचक्रावृतो भुवीही. सगळ्या पृथ्वी तलावर या यदुवंशामध्ये 6 का 8 वंश या ठिकाणी दिले. यदू, अंधक, वृष्णी हे सगळे श्रीकृष्णाचे वंश आहेत. त्यामध्ये त्या यदुवंशामध्ये शोभून दिसणारा भगवान श्रीकृष्ण कसा दिसतो, तर सगळ्या तारकांच्या समूहामध्ये चंद्र जसा, पूर्ण चंद्र जसा शोभून दिसतो तसा तो दिसत आहे. आणि मग एक श्लोक येतो, त्याचा अर्थ आपल्या आश्लिष्य समशीतोष्णम प्रसून वनमारुत जनास्तापम जहुर्गोप्यो न कृष्ण ऋतचेतसाः. एक श्लोक आहे संस्कृतमधला, गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. गंगा स्नानम शशीतापम दैन्यस कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच हरेत श्री गुरुदर्शनम. गुरुगीतेमध्ये सुद्धा उल्लेख आहे. हरेत श्री गुरुदर्शने किंवा हंती सज्जन संगमम असा पुन्हा पाठभेद त्यामध्ये आहे की जसं गंगामध्ये स्नान केल्यानंतर गंगा स्नानम शशीतापम, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जसं शांत वाटतं. शशी म्हणजे चंद्र जो आहे, चंद्राच्या चांदण्यामध्ये गेल्यानंतर आपले ताप हे कमी होतात. आणि दैन्यम कल्पतरुस्तथा, कल्पतरूच्या आपण खाली गेलो तर आपलं दैन्य जसं फिटतं, दैन्य जसं कमी होतं. पण हेच पाप, ताप आणि दैन्य या तिघांचे पण निवृत्ती आपल्या सद्गुरूंच्या दर्शनाने होते. तसं या ठिकाणी वनातील वाहणाऱ्या फुलांमधून समशीतोष्ण वाऱ्याच्या स्पर्शाने लोकांचा ताप नाहीसा होतो. वृंदावनातील लोकांचा ताप नाहीसा होतो. तसाच गोपींचा ताप मनाने श्रीकृष्णाला आलिंगन देऊन नाहीसा होत होता. मनाने श्रीकृष्णाला आलिंगन देऊन म्हणजे मानसिक प्रक्रिया आहे. खूप वर्ष झाले सज्जनगडावर गेलो नाही, त्याचं वाईट वाटण्यापेक्षा आपण बसल्या बसल्या डोळे मिटून पाहावं की मी आता साताऱ्यात पोहोचलो, आता मी सज्जनगडावर पोहोचलो, आता पायऱ्या चढत आहे. जाताना गोमातेचं दर्शन घेतलं, एकीकडे मारुती आहे, मग पुढे गेल्यानंतर समर्थद्वार आहे, मग पुन्हा टिळक महाद्वार आहे, मग पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला श्रीधर कुटी आहे, उजव्या बाजूला डाव्यात पेठेतला मारुती आहे, पुढे गेल्यावर मग समर्थांचं समाधी मंदिर आहे. असा फक्त विचार जरी करत आपण 15 मिनटं बसलो तरी आपली सज्जनगडची यात्रा सफळ संपूर्ण होते. आपण तिथेच आहोत याचा आनंद माणसाला मिळत जातो. तसं शरद ऋतूमध्ये ऋतूप्राप्त झालेल्या गायी, हरणी, चिमण्या, स्त्रिया यांचा वळू, हरिण, पक्षी आणि पुरुष हे सगळे पाठलाग करू लागले. वर्षा ऋतूचा हा परिणाम आहे. सगळं जीवन आता सगळ्यांचं बदलून गेलेलं आहे. राज्ञातु निर्भया लोका यथा दस्यून विना नृपः. ज्याप्रमाणे राजामुळे चोरांचं भय कमी होतं. एखादा चांगला राजा असेल आणि पोलीस प्रशासन त्याच्या खाली चांगलं काम करत असेल तर लोक निर्भयी राहतात. पण पोलिसच जर त्यावर अत्याचार करत असतील आणि राजासुद्धा आपल्या प्रजेवर अत्याचार करीत असेल तर मात्र निर्भय अवस्था प्रजाजनांना प्राप्त होऊ शकत नाही. जसं सूर्योदय झाल्यामुळे चंद्रविकासी कमळांशिवाय, चंद्रविकासी कमळ म्हणजे जे रात्रीच्या वेळेस चंद्राचं चांदणं असताना जे उमलतात ते चंद्रविकासी कमळ, त्यांना सोडून इतर सर्व कमळं जे आहेत ते सूर्याच्या त्या उन्हाने पुन्हा विकसित होतात. त्याप्रमाणे आणि पुढे म्हणतात परिपक्व धान्याने समृद्ध झालेली पृथ्वी अत्यंत सुशोभित दिसू लागली. या वर्षा आणि शरद ऋतूचा परिणाम असा की पुरग्रामेश्व अग्रण्यैर इंद्रियैश्च महोत्सवैही, की सगळं शोभिवंत अशी पृथ्वी दिसू लागली. जसं आपल्या देव इत्यादी शरीरांना सज्जन माणसं पुन्हा प्राप्त करतात. म्हणजे ज्यांनी चांगलं कर्म केलं आहे, जे सिद्ध पुरुष आहेत, त्यांना योग्य वेळ येताच पुन्हा या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. आपल्या देव इतरांना शरीरांना ते प्राप्त होतात. त्याप्रमाणे
व्यापारी, संन्यासी, राजे, गुरुकुलातील विद्यार्थी जे पावसाळा आल्यामुळे एकाच ठिकाणी थांबलेले होते, ते आता आपल्या कार्याला प्रदीप्त झाले. कार्याप्रती आता ते सजग झाले आणि पुन्हा आपल्या कार्याला लागू लागले. असं वर्षरुद्धा यथा सिद्धा स्वपिंडान काल आगते. काल आगते म्हणजे काळ आता अनुकूल आला आहे. जसा पाऊस पडल्यानंतर पाऊस पडून गेला, आता पुन्हा निरभ्र झालं आहे, पाऊस थांबलेला आहे. असं पाहिलं झाडाखालची थांबलेली सगळी मंडळी जसे हळूहळू आपल्या कामासाठी, आपल्या घरासाठी त्या ठिकाणून प्रस्थान करतात, त्याप्रमाणे सगळे व्यापारी, संन्यासी, राजे, गुरुकुलातील विद्यार्थी हे आता आपल्या विहित कर्म करण्यासाठी आता मोकळे झाले आणि म्हणून ते त्या स्थळाचा त्याग करतात आणि आपल्या आपल्या कर्मासाठी उद्युक्त होतात. असं सांगत या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे प्रावृट् शरद्वर्णनं नाम विंशतितमोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.